टेन्शन मला नाहीये, मला भयंकर संताप येतोय. का? हेच कधी कोणाचे धमकीचे फोन येत आहेत तर कधी ह्या चिठ्ठ्या येत आहेत. मॅडम, तुमच्या या रागीट स्वभावामुळेच ना तुम्ही जास्त वैरी करून ठेवले, नाही का? मग ही वर्दी घालून इथे काय नुसती बसून राहू? नाही, अगदीच तसं नाही, पण थोडं शांतपणे निर्णय घेतला तर बरं होईल. सगळेजण मला हाच सल्ला का देतात? मॅडम, मी एक काम करू का? ही चिठ्ठी कोणी पाठवली याचा शोध घेऊ का मी? ते कसं? मला सांगा मॅडम, तुमचे दुश्मन कोण कोण आहेत? कैलाशनाथ आणि गोविंदजी. मॅडम, मला वाटतं कैलाशनाथ तुम्हाला चिठ्ठी वगैरे पाठवणार नाही. तो तुमच्यावर प्राणघातक हल्ला करेल. हे काम नक्कीच त्या गोविंदजींचं असणार. तुमच्या म्हणण्यात तथ्य आहे. मॅडम, मी एक काम करते, डोनेशन घ्यायच्या बहाण्याने मी गोविंदजींकडे जाते आणि तसंच त्यांची हँडरायटिंग मिळते का मला हे बघायचा प्रयत्न करते. म्हणजे काही चिठ्ठी वगैरे त्यांच्याकडनं घेऊ. काय वाटतं तुम्हाला? मूर्खासारखं काहीतरी बोलू नका श्रद्धा. गोविंदजी काय स्वतःच्या हातांनी धमकीची चिठ्ठी लिहिणार आहे का? ह्या बोलण्यात सुद्धा पॉइंट आहे मॅडम. पण मॅडम, खात्री करून घ्यायला काय हरकत आहे? मॅडम, ह्या बोलण्यात पॉइंट आहे. ठीक आहे, पण तुम्हाला तो गोविंदजी कसा माणूस आहे माहिती आहे ना? स्वतःची काळजी घ्या. हो, नक्कीच. बरं, येऊ मी?